आता आपण समीकरणाची उदाहरणं बघणार आहोत. पहिलं समीकरण आहे 3y - 12 बरोबर 30. मग आपण सगळ्यात आधी काय करतो, तर आपण सगळ्यात आधी चल वेगळं काढतो. मग आता इथे y आपल्याला वेगळा काढायचा आहे. y वेगळा काढायचा आहे म्हणजे काय करायचं की y खेरीज बाकी ज्या काही गोष्टी आहेत त्या काढून टाकायच्या. मग आपण सगळ्यात आधी -12 काढून टाकूया. -12 जर काढायचं असेल तर -12च्या विरुद्ध क्रिया काय आहे? +12. मग आपण डावीकडे 12 मिळवणार आणि डावीकडे मिळवायचे म्हणजे उजवीकडे पण मिळवावे लागतात. म्हणजे आपण दोन्हीकडे 12 मिळवणार आहोत. म्हणजे आता हे असं दिसणार 3y - 12 + 12 बरोबर 30 + 12. -12 + 12 निघून गेले म्हणजे आपलं समीकरण आलं 3y बरोबर 30 + 12 म्हणजे 42. आता आपण 3 आहेत ते काढून टाकूया म्हणजे आपला y एकटा उरेल. मग 3 काढायचे म्हणजे काय करायला लागेल? इथे 3y दिसत आहेत म्हणजे y ला 3 नी गुणलेलं आहे. म्हणजेच विरुद्ध क्रियेमध्ये 3 नी भागावं लागेल. मग दोन्ही बाजूला 3 नी भागूया म्हणजे असं दिसेल 3y / 3 बरोबर 42/3 म्हणजेच y बरोबर 14 कारण 14 × 3 = 42. आपलं उत्तर आलेलं आहे y बरोबर 14. पुढचं उदाहरण बघूया. 7m - 10 बरोबर 3m + 26. आता आपण नेहमीसारखं चल वेगळं काढूया. पण इथे गंमत अशी झाली आहे की इथे डाव्या बाजूला पण चल आहे आणि उजव्या बाजूला पण चल आहे. आतापर्यंत आपण जी उदाहरणं बघत होतो तेव्हा फक्त एकाच बाजूला चल होतं. आता काय करणार? तर आता आपण असं करूया की आपण एकाच बाजूला चल येईल का असा विचार करूया. समजा मला फक्त डावीकडे चल आणायचं असेल तर मला काय करायला लागेल? तर मला उजवीकडचा 3m हा काढून टाकायला लागेल. म्हणजे उजवीकडे जर 3m नसला तर मला फक्त एका बाजूला डाव्या बाजूला चल मिळेल. मग आपल्याला माहिती आहे की एखादी गोष्ट आपण कशी काढतो? विरुद्ध क्रिया करून. मग आपण दोन्ही बाजूला 3m हे वजा करूया. दोन्ही बाजूला 3m वजा केल्यावर असं दिसणार आहे आणि हे जर सोडवलं तर 7m - 3m बरोबर 4m म्हणजे 4m - 10 असे आले डावीकडे आणि उजव्या बाजूला 3m - 3m हे दोन्ही 3m गेले आणि फक्त 26 उरले. म्हणजे आता माझं समीकरण दिसणार आहे 4m - 10 बरोबर 26. मग आता आपण -10 काढून टाकूया. दोन्ही बाजूला 10 मिळवूया म्हणजे माझं समीकरण असं दिसेल डावीकडे -10 + 10 निघून गेले उजवीकडे 26 + 10 बरोबर 36 म्हणजे माझं समीकरण आलं 4m बरोबर 36. आता इथला 4 मला काढून टाकायचा आहे. m ला 4 नी गुणलेलं आहे म्हणजे विरुद्ध क्रिया करताना 4 नी भागायला लागेल. मग दोन्हीकडे 4 नी भागूया म्हणजे माझं उत्तर आलेलं आहे m बरोबर 9 कारण 9 × 36. आता पुढचं जे उदाहरण आहे ह्याच्यामध्ये काय दिसतंय की याच्यामध्ये चल हे उजव्या बाजूला आहे. आपण आधी जी उदाहरणं सोडवत होतो तेव्हा कायम चल डाव्या बाजूला असायचं. मग उजव्या बाजूला चल असलं तर काय होईल? काही नाही होणार. चल डावीकडेच असलं पाहिजे असं काही नाहीये. चल उजवीकडे सुद्धा असू शकतं. तर आपण उदाहरण सोडवूया. आपल्याला तर इथे a वेगळा काढायचा आहे. a आपल्याला एकटा पाहिजे म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला -12 काढून टाकायचा आहे. मग -12च्या विरुद्ध आहे +12. त्यामुळे आपण दोन्हीकडे 12 मिळवलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर येईल 32 बरोबर a / 2. आता आपल्याला /2 काढायचा आहे. /2 काढायचा म्हणजे विरुद्ध क्रिया झाली ×2. मग आपण दोन्ही बाजूला 2 नी गुणूया म्हणजेच आपलं उत्तर येईल 64 कारण 32 दुने झाले 64. 64 बरोबर a कारण 2 नी गुणलं आणि 2 नी भागलं म्हणजे 2 2 निघून गेला. 64 बरोबर a म्हणजेच a बरोबर 64 म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे a बरोबर 64.